माती मंडी बांधला खोपा गुंतला जीव मातीत गुंतला जीव मातीत खेळे मातीत जाय मातीस खेळे मातीत जाय मातीस मातीचे पाया वेडी मातीची जगा मातीची जगा हा वर घ्या भाऊ थोडं खाली गावातून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला हा बोर्ड दिसेल होय साहेब अरे साहेब नाही कॉल मी डॉक्टर डॉक्टर अजित कुमार देव काय भलायचा जमानाच नाही राहिला का काय झालं अरे ही बातमी बघ एसटी मध्ये ईज देऊन प्रवाशाला लुटलं आणि पोलीस संशयिताचा शोध घेतायत एक गोळी आता कायमचा आराम इथे सलून कुठे डाव्या बाजूने खाली बघा थँक्यू हुंडी आहे नाही ताजभर चटका चटका खेळला असतो आयडिया प्राण्या काय करतेस रे नाही काय नाही काय नाही अरे मूर्त्या अरे आठवण येतोस का काय मार नको की यो खेळ चाललाय होय तुझा या पापाला उठव या नाही देणार जा लवकर पप्पा उठा तुम्हाला मम्मीने उठायला लावलंय पप्पा उठा की मम्मीने उठाय सांगितलं पप्पा आता तर उठा मेल का काय या मम्मी पप्पा मरलं मम्मी पप्पा मरलं अरे बाबू माझा बाबू अरे हे मी काय ऐकते असं बाबू तुझ्याकडे काडी पिठी आहे का ग अरे बुडी द्या ना तुला कशाला काळीची पिठी पाहिजे का मला परत पेटवतोय का काय अगं तुला नाही पप्पा मरलेत ना त्यांना पेटवाय पाहिजे अरे तुझ्या जिभीला काय हाड आहे का नाही मुडद्या उठा की डॉक्टर अहो मीच डॉक्टर डॉक्टर अजित कुमार देव डॉक्टर अवय आमच्या काय झालं तेच कळत झालं काहीच मी हालचाल करणार नाही काल तुम्ही ती गोळी दिली होती ना तेव्हापासून डोळाच उघडणार ती गोळी घेतली ना कायमचा आराम आता कसं काय करू मी आता मी कसं जगू आता कसं काय गेला आता काय करू आहे गेला आहे कोण गेलं अरे माझा बाबू गेला बाबू अगं मी जिथं आहे ना ये मम्मी काय झालं रे पप्पा जिथे जागे मग अशी काय वंगळ बोलत होता हा? बोलशील का? बोलशील का? बोलशील का असं? बोलशील?
हो काय झालं होतं? लय दिवसानं शान झोप लागली सगळी डॉक्टरांची कामात. डॉक्टर कुठं आहे? बाहेर आहेत. चहाला बोलवा की. बरं. डॉक्टर. हा बोला. छान छान. चहाला बोलवले. नाही कशाला उगाच चहा. नाही नाही चलाच. अरे वा बोर्ड बी लावलाय. हो आता गावात कळेल नवा डॉक्टर आला. चला. हो, चला. एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू. कोण आहे रे तिकडं? अगं मी आहे क्रिश. होय? जा तू झाडू आण. 3 म्हणायच्या आत झाडू आण लवकर. ठीक आहे. वाटला का तिला मेरे व्हिडिओ की? अगं तुला व्हिडिओची पडली. मी एवढी डेअरिंग करून आलो त्याचं काय आहे का तुला? मी सांगितलं होतं तुला इथे ये म्हणून. तूच म्हणली होती ना तुला हिरोईन व्हायला मुंबईला जायचं म्हणून. चल जाऊया. किती स्लो आहेस रे तू. मी जाऊन बी आली मुंबईला. काय तू मनानं सांगतो मुंबईला जाऊन बी आलीस वय? हा मग. आणि एक आदमी मला तिथे हिरोईन बी बनवणार होता पण तो हवालदार बीच मध्येच कलमडला म्हणून सगळं प्लॅन फिसकटला. तू नाराज कशाला होती? अगं मी आहे ना. दिल दिलाय तर जान बी देणार आणि काय बी झालं तरी तुला मुंबईला नेणार. इतना प्यार करता है मुझसे. हा मग लय 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 करतोय. ही बघ कालच टॅटू केला तुझ्या नावाचा. डिंपल. अरे डिंपल मधलं यम कुठं आहे? तुला तर माझं स्पेलिंग बी लिहिता येईना आणि तुझ्या भरोश्यावर मी मुंबईला यायचं वय. डिंपे. आयडिया. काय? शर्ट काढ की. काढ की शर्ट. अगं डिंपे आवरला का? जा मम्मी आवाज द्यायला लागली. निघित ना पटकन. ये जा. डॉक्टर. अरे बाबू अरे अहो उठा उठा. काय करता तुम्ही? उठा. डॉक्टर तुमचे उपकार कसे मानू हेच कळणं झालंय बघा. तुम्ही अगदी देवासारखे धावून आला आमच्यासाठी. तुम्ही उठा बरं आधी. उठा. पाणी घ्या. डॉक्टर काल पतूर वाटत होतं सगळं संपलं आता. वाडा काय आमच्या हातात राहत नाही. तुम्ही आला आणि नशिबाचं सगळं फास पलटलं बघा. अहो काय झालं? हा? काय झालं रडायला? अहो ते जरा इमोशनल झाले होते. हा? भाऊक. हा वाडा माझ्यामुळे वाचला म्हणून त्यांनी माझ्या पायावर डोकं ठेवलं. खरंच आहे डॉक्टर. अहो यो वाडाच काय तो मालकीचा उरलाय बघा. तो बी तुमच्यामुळे राहिला. बाकीच्यांचे पूर्वज पुढच्या पिढीसाठी जमीन जुमला इस्टेट ठेवतात ती आणि आमच्या बापजाद्यांनी नुसतं उराव कर्ज करून ठेवले आणि त्या कर्जापाय होती तेवढी सगळी जमीन ऐकली बघा. आता फक्त एक खानदानी बंदूक आहे त्याच्या जीवावर जगतोय सध्या. बंदुकीच्या जीवावर म्हणजे? तिचं लायसन होतं ना म्हणून तालुक्याच्या गावाला पतपेढीवर वॉचमॅनची नोकरी मिळाली मला. रात पाळेला असतो. अच्छा म्हणजे तुम्ही रात्रीचे घरी नसता? अजिबात नाही डॉक्टर. ही जर नोकरी गेली ना हीच प्यायची पाळी येईल माझ्यावर. खरं तर कालच ती वेळ आली होती पण तुम्ही बिना औषध गोळ्याच जगवले आम्हाला. बाबू मी तर आहे. हा मी जरा गावात चक्कर मारून येते. बर.
डॉक्टर ही माझी आहे, डोळ्यानं नाही दिसत तिला. अच्छा, आज दवाखान्याचा पहिला दिवस आहे. आईंचा आशीर्वाद घेतो. आई नमस्कार करता. कुणाचा रे तू? तुझ्या बापाचं नाव काय? चंद्रकांत. माझा नाही कधी संबंध आला या माणसाशी. मी कशी तुझी आई? आलाय मोठं नातं जोडायला. जा गप गुमान काम करतास. काय म्हणग्या काढू? ए सरू आजे, आधीच तुला दिसत नाही, कशाला सारखी बाहेर पडतीस ग? अरे माझ्या पोरा, एवढी रे काळजी आहे तुला? अरे ये इकडे जरा. हा. अरे जवळ ये की जरा. हा बोल आजी. अरे त्या नाम्याची बायको मुंबईवाल्याचा हात धरून पळून गेलेली आली का रे? अरे बोल की, ते नामे बी आहे का काय इथं? ए म्हातारे, अगं मॅच ना आम्ही आहे, माझीच बायको पळून गेली. अरे मुर्द्या, तुला दिसत असून तुझी बायको पळून गेलेली तुला कळलं नाही आणि मला शिकवतेस वय जपून चाल म्हणून? अंगात नाही बळण चिमटा घेऊन पळ. जा की गप गुमान आपल्या वाटनं. अगं जने मटण खाऊन आलेस ना अगदी तोऱ्यात बसतीयस की ग? तुला खरंच दिसत नाही का ग सरे? बूट टेकलं नाही तर लगेच ओळखलीस. मला दिसत, पण तुम्हाला जे दिसत नाही ते मला दिसत. मग माझा तारास का तुला दिसत नाही ग बाया? हा? आता तुला ग कशाचा त्रास? तुला काय सांगू माझ्या मिलीचा त्रास? अगं देवानं तोंड दिले त्यांनी सांग की. अगं बोल की. ही शिरपा नानाची सून बघितलीस का कशी चालल्या बघ तोऱ्यात? मी म्हणते डोसक्यावर पदर घेतला तर हिचा जीव जाईल वय ग. तिचं काय आलं का ग कानावर? काय नाही बाया, आपल्याला काय तारास कमी आहे वय? तुला सांगते सरे, ती बघितलीस का ती युवराजची बायको कशी नवऱ्याला चिकटून बसल्या बघ? जणू काही जगात हिला एकटीलाच नवरा आहे. अहो त्यांचं काय भांडण बिंडण होतं का ग? काय कळलं नाही ग. जाऊ द्या, आपल्याला काय करायचे ह्या गोष्टी? आपल्याला काय त्रास कमी आहे वय? तुला सांगते माझी सून घरात मटण करती, पण मटणाचा एक तुकडा ताटात वाढीत नाही बघ. सळो कपळो करून सोडलंय तिनं मला. कधी कधी मला असं वाटतं बघ मरूनच जावं. अगं मग मर की. तुला कुणी अडवलंय का ग? तुला लय घाई आहे माझ्या मरणाची? हा, मी मेले तर तुला काय मिळेल ग? अगं मला काय मिळायचं नाही, तुला समज मिळेल. तुझ्या पोराचं प्रेम आणि तुझ्या सुनेची खोडबी चांगली जिरल. पण मी मेली तर हे समजून काय उपयोग आहे? तुझं गुडघं दुखतेत का ग आजकाल? वय ग, तुला कसं कळलं? तुझा मेंदू चाल ना ह्याच्यावरच मला कळलं. तू ना मारायचं नाही, नुसतं बघ मारायचं सॉंग घ्यायचं. आज मी सांगते तसं कर. डॉक्टर, तू कुठून आलीस? मागच्या दारानं ते खोली साफ केली. कशी वाटते? छान केलीस. हे इथं ठेवायला आणलंय. हे काय तुम्ही बी खोटे सह्या करता की काय? आमच्या कॉलेजमध्ये माझ्या पप्पांची सही बी मीच करते. तुझं काही काम आहे का माझ्याकडे? नाही, ते मम्मीने पाठवलं होतं तुम्हाला काय हवं काय नको विचारायला. नाही, काय नाही. काय लागलं तर सांगेल. जा तू. हे कसलं सर्टिफिकेट आहे? अरे
नाव काय तुझं? डिम्पल. ब्युटिफुल. अजिबात माझ्या पापडाला हात लावायचा नाही. म्हातारीला दिसतंय का काय? परत जर माझ्या ताटात हात घातलास ना तर हात मोडून ठेवीन मोड द्या. कसं याद जेला का पापड बी द्याय ना. अय बाबू, बाबू, अरे ये की लवकर. काय झालं? अरे जाना आजी शेवटच्या स्टेजला आहे. तुझ्याकडे डॉक्टरांनी दवाखाना उघडला की नाही? इकडेच घेऊन येते. असं कसं झालं तिला? ते सकाळी घरी चक्करून पडली, ती डोळ्यात उघडणं झाली. बहुतेक जीव सोडलाय तिनं. ए मंगल, अगं कुठं खपलीस? जरा भात वाढ की. आली आली. जर आजीने जीव सोडलाय इकडे सांगते ते त्यांना. आलीच मी. हिला पण मरायला आजच बनलं वाटतं. जाणाला म्हणलं उद्या मर तर आजच मिली. माणसाला 2 घास खाऊन पण दिना. हो आता काय झालं तुम्हासली? डॉक्टर कुठे आहेत? हो मंगल मामी, हो बघा की काय बोलाना झालं, डोळं बी उघडना झाली. कुठे आहे डॉक्टर? आणलं वाटतं हिला. आत्या उठा की, माझ्याशी बोला की. आत्या सकाळपासून तुम्ही माझ्यावर बोलला बी नाही. डोळा उघडा की आत्या. आत्या बोला की माझ्यावर. कुठे डॉक्टर कुठे आहेत? असं कसं झालं? कुठे गेलीस तू मला सोडून? अगं मी चहा कुणाच्यात प्यायला जाऊ? अगं मिसरी कुणाला मागू? बघा की आत्या बोला ना माझ्याशी. अगं सकाळी की भेटली होतीस मला, म्हणली सून मटण करून घालत नाही. अगं मी दिलं असतं तुला मटण. तुला जीव सोडायची काय गरज होती? मला म्हणत होती पोटाला चिमटा घेऊन मी पायका 30 तोळं सोनं साठवलंय आणि मी माझ्या पोराला देणार आहे. पण पोरगं कुठे ध्यान देतंय? मी जाते घर सोडून आणि तो अगं जग सोडून गेलीच व्हायचं नाही. काय आईकडे 30 तोळं सोनं आहे? काय रे, काय गोंधळ झालं? हे नवं डॉक्टर. नमस्कार, मी अजित कुमार, डॉक्टर अजित कुमार देव. डॉक्टर माझ्या आईला वाचवा डॉक्टर. तिला काहीच झालं नाही पाहिजे. डोळे उघडणं झाली ती. चुकून जर का तिचा श्वास थांबला का नाही, तुमचा पण श्वास कायमचा थांबलाच म्हणून समजा. काही झालं तरी माझी आई मला जिथे पाहिजे म्हणजे पाहिजेलच. तुम्ही आधी शांत व्हा. पेशंटला घेऊन आतमध्ये आपण चेक करूया. लवकर घेऊन या. माझ्या म्हातारीला जर का काय झालं का नाही तर आज गावात 2 चिता जात्या. दुसरी तुमची असेल डॉक्टर. शब्द आहे माझ्या बापूचा. हे बघा, तुम्ही मला माझं काम करू द्या.
मी यांना चेक करतो, तुम्ही बाहेर जाऊन बसा जा. हा 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 चला चला सगळ्यांनी चला. हा त्यांना त्यांचं काम करू द्या. बजा बापू मी काय म्हणतो, त्यांना त्यांचं काम करू द्या, त्यांच्या यानं उद्या चल चल यो. हे काय करते इथं? आता बाहेर कसं पडू? या म्हाताऱ्याला पण पहिल्याच दिवशी दवाखान्याचे मारायचं का?